नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण धुरवाडी आर.के. वैद्य रोड दादर पश्चिम येथे कॅटी 11 मंडळातर्फे ते दरवर्षीप्रमाणे ते सत्यनारायणाची पूजा आयोजित करतात। तर ह्या सत्यनारायणाच्या पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे चलचित्र असतात, त्या चलचित्रांमार्फत आपल्याला संदेश देतात, माहिती देतात। आणि ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एक जुनं पारंपरिक नाटक ठेवलेलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे दशावतार। तर आपण आज तो दशावतार बघायला जाणार आहोत। चला जाऊया। भवतु मंगलम करोतु ससिरे ब्रह्मा स्वस्ति भविष्यति सर्वे ध्रुवायु श्रेष्ठास्ते स्वस्ति सदाम अरुंधति जय श्री तर मित्रांनो, मी धुरवाडी येथे आलेलो आहे आणि आपली दशावतारची टीमसुद्धा इथे आलेली आहे आणि त्यांचं आता नाटक करण्याच्या अगोदर त्यांचा जो मेकअप असतो तो आता सध्या चालू आहे। तर तुम्ही बघू शकता। तुम्ही 7:30 लागा तुम्ही सांगलात ते बरोबर आहे। तुम्ही आरती बघितलीच असाल, ऐकलीच असाल। तर ते आरती नाटक चालू व्हायच्या अगोदर ते आरती घेतली जाते, आशीर्वाद घेतला जातो देवाचा आणि मगच नाटक चालू होतं। दशावतारचं नाटक सुरू होणार आहे। तर चला मग आपण बघायला जाऊ। चिंता करू नकोस, तुझ्या नाटकात असणारी बालके सूत न हो देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, गण गंधर्वाप्रमाणे गायन करतील, स्वर्गातील अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील।
असाही या गजाननाचा मंगलमयतेचा आशीर्वाद आहे. मनाच्या ठिकाणी आनंद होतोय. पूर्व राज्य पूर्व पुण्याई हे पाताळ फुलत घराला राज वैभव मला प्राप्त झालं. कशाची न्यूनता नाही, सारी सुख कारणावर लोकांना घेत आहे. असं असताना सुद्धा देव आणि दानव सापंच बंधुत्वाचं नातं पण जगातली देवतांनी केलं ते का? अमृत आपल्या वर्षाने मजा आणि काच संघर्षात आमचे पूर्वज ह्या लोकांची यात्रा संपू त्या कपडे देवताने आमच्या पूर्वजांचा घात केला. त्यात एक सुनाचा बदला घेण्यासाठी कित्येक वेळा देवतांवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. अपयशांच्या पदरी पडलं तरी सुद्धा मनाशी निश्चय केला. नारदाची स्वारी आमच्या माता होण्यात आली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या देवाची भक्ती कर म्हणून सांगितलं गेलं. त्याच वेळी या ब्रह्मदेवाची भक्ती केली. नामस्मरण करता करता देवा हा तुझा पामा तुझ्या चरणाशी लीन झाला. मंगलमय तुझा आशीर्वाद घेतल्याचा आस्वाद अगदी मनोमनी चाकला. पण भगवान हे तुझं नामस्मरण तुझं भजन तुझं कीर्तन करता करता अगदी स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैतालाची भ्रमंती मी करतोय. हा तर देवा या विश्वाच्या पाठीवर व वर्णने तुझे सद्भक्त सज्जनांचा उद्धार कसा होईल. दृष्ट दांभिक रसाला कसे जातील आणि भक्ती मार्गाचा प्रसार कसा होईल याच्यासाठी अविरत पाहिजे. आमच्या माता भुवनात स्पर्श होताच नाही आमच्या मनाला आनंद झालाय. आपण दिलेला एक एक मार्ग आम्ही आमच्या जीवनात सत्य केले. सांगितलेली उपाय योजना आम्ही आमच्या मार्ग खरोखरच मनाच्या ठिकाणी निश्चय करून पूर्ण करून घेतला. अरे काय सांगतोयस का? तिने माझ्या इच्छा पूर्ण केला. काय मला मृत्यू नाही वा 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 वा. पण कदाचित तिच्या मुखातील शब्द हा जर का माझ्या भक्तांचा छळ झाला असेल असं काही होणार नाही. तर तिला आज अगदी मानानं डवलानं यात पाताळ सगळे. अरे काय एवढं सांगून सुद्धा काय उपयोग म्हणतोय? बोलण्याचा भावार्थ ऐकू दे. एकच काय दे मला सांग वरदान दे. मृत्यू लोकांना जे देवतांची भक्ती करताय अगदी खरं. त्याची भक्ती बंद करावी. अरे भक्ती अशी असते का? नाही रे दानवा. भक्तीचा अर्थ भक्तीचं महत्व तुला कळणार नाही. पण योगाने या पाताळ होण्यात आलोय. या पाताळ होण्यातील तुझी रयत ही तुझी जनता. या जनतेला मला एकच आवर्जून सांगायचंय तुमचा नेता अगदी उत्कृष्ट नेतृत्व करतोय. एक क्षण आणि तो परमेश्वर आपल्याला माणसाला जगावं ते कशासाठी तर परोपकारासाठी. या जगत कल्याणासाठी नव्हे तर या माझ्या प्रजेला सुखा आनंदात ठेवण्यासाठी मी झटतोय. शेतकरी पिकाक नको काय हा तो शेतकरी खय जाणार नाही. तशी येळ इली म्हणा ना राज दरबारापर्यंत येऊचा लागला. नाही तर खय जावतो ना काय झाला तरी शेतकरी खय जावतो ना. काय डोळ्यात पट्टी बिट्टी बांधून राहुलास की काय तुम्ही? म्हणजे नाही कळू द्या तरी आपल्या बोलण्याचा आशय आमच्या ध्यानी आला नाही. असं कोड्यात बोलल्यानंतर तुमच्या मनात काय चाललंय हे आम्ही कसं काय जाणू? तुमच्या मनाचं समाधान झालं पण आमच्या मनाचं समाधान झालं. युवराज तुम्ही राज्याच्या बाहेर फेरफटका मारता शहानिशा करता. तुम्ही या न्याय सणावर बसून अखेर प्रजेला न्यायदान करण्याचं कार्य करता आहात.
तर मग मी देखील या आमच्या राष्ट्रात फेरफटका मारून कुठे काय चालतं याचा आढावा घेतोय म्हटलं. बोललो नसतं तर तुमच्या हृदयात ती शंवीरची जागृत झाली नसती. पण दादा एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मग ती कुठल्याही रूपाने असू नका. काय करताना बाबाशी किती वेळा सांगलं कोणतरी 4 शिरगे बघ आणि याचा पिकलेला भात असा तर लवकर कापून घ्याव्या. कशा तर हे सगळे सत्यानाश करतात. डुकर येतात, हत्ती येतात आणि माकडा सुद्धा त्याच्यातच येतात आणि सगळ्याचा गमात गुळा याक करतात आणि सगळ्याचा वाटोळा करतात. पण यो बापू कधी ऐकतात कधी आपली रक्षा करतात. त्याका सांगलं तू का हय जमत नाही तर घराकडला तरी काहीतरी कर, तरी सुद्धा नाही. पण आता यो रवलो त्याका किती वेळा सांगलाय ये लवकर तरी काय ह्यो येऊ बघणार नाही असा. पण ह्याचा पिकलेला असा ह्या सोना आमचा ह्या लवकरात लवकर हातात घेऊ. ह्या जर हातात घेतलं ना तर आम्ही खातलो खाऊचे आमचे वांदे होते ना सगळ्याचे. म्हणून प्रत्येक जण आता काय करता कोणच शेती करू बघणार नाही. सगळ्यांनी आयता वाया. पण जर का शेती आपण केलं नाही ना तर खाऊ कायच मिळायचं नाही. आणि जो तो आता काय करता पैशाच्या आशेपायी जेवढी अजात ती जमीन इकून मोकळी होत. ह्या बघा तुमका सांगतोय आज जर जमिनी तुम्ही इकलात ना तर उद्या तुमका काही खाऊ मिळायचं नाही. म्हणून जमिनी कोणी इकू नको. आणि अरे बापरे लाजू नको नाहीतर जर ह्यो सूर्य मध्ये बाई! ना तर तुझी ही सारी कामं मी करणार, कधी पण माझी ज्यावेळी इच्छा पुरी होईल इच्छा कसली तुझ्याशी मला लग्न करायचंय. खोळावलो की काय तरी वाटलेला ह्यो मुराडता कशा काय वाटलं तुला? काय प्रेमाने पहिला सांगून ऐकलेच नाही. जर का माझी इच्छा पूर्ण होत नसेल तर तुझ्या सौंदर्याचा तोडा केल्याशिवाय त्या जेव्हा बघ, त्याच्या अगोदर तुझे ना हे दोन हात दिसतात ते तुझ्यापासून वेगळे होत एवढं मात्र कोण तुला इथं वाचवितोय? तुझ्या सौंदर्यावर जबरदस्ती केल्याशिवाय हो, त्या बघ. जबरदस्ती काय नाही तुला? कोण आहेस तू? ज्याचं वस्तिस्थान पाताळ होणार भद्रासूर म्हणतात मला. पाता भोरात वस्तिस्थान. हो नाव भद्रासूर. का करणार नाही? वयाची समतोल असताना एखादी इच्छा जर मनात पसंत झाली असेल ती हस्तगत दानवेश्वर. तनुकुलात तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला दानवेश्वर संबोधावं असं मला वाटतंय म्हणून संबोधतोय. चालेल. मला एक सांगा जी गोष्ट मनाला तुमच्या सुंदर वाटेल तिथला हस्तगत करावं असं तुम्हाला वाटतं. यावेळी कदाचित मी मरेला असतो, कदाचित तूही मेला असतो, पण नाही. माझी एक सवय
त्याला प्रतिकार केला तो स्वतःसाठी मी सोडत नाही. म्हणून सावधगिरीने सांगते या विचारी सर्पाच्या शब्दावर पाय ठेवला तुझ्या संसाराची राज रांगोळी या स्त्रीसाठी धर्माच्या लक्षात ठेव. तुझ्या फणात घेतल्याशिवाय मी म्हणता स्वस्त राहणार नाही. समजला नाही का तुझा यात काय झाला तुझा सत्यानाश झाला तुझा वाटोळ. आता पुढे बघ मरशील नाही तर इच्छा परिपूर्ण करू. तुम्ही जर येळेरीला नसता तर ह्या मेलन काय केलं असतं का? तुमच्यासाठी वेळेवर आम्हाला यावंच लागतं. उपकार झाले आमची जी काही दमछाक होते ती विचारू नका. होय. देखील तुम्हीच झालात, माझे पिता देखील आपणच झालात. मग मला सांगा हो, माझ्या अंतःकरणात वावरणारे आनंदाचे भाव माझ्या चेहऱ्यावर जर का दिसल्याने ते तुम्ही ओळखले नाही असं होईल का? असं वाटतं तुम्हाला हे नाटक? ते तुका मी राजाच्या सर्पाच्या शब्दावर पाय ठेवला राज्यकर्त्यांसमोर माझा अपमान तू केला त्यावेळी प्रतिज्ञा केली होती एक ना एक दिवस तुला आम्ही माझी करेल तसे दुसऱ्याची होऊ देणार नाही म्हणून जे जे माझ्या मदत आले तेव्हा आम्ही शेवट करतोय पण आज तुला इथून घेऊन तुझं अपहरण करून घेऊन आला नाही चंगाली कोण वाटतो हे मला माहित आहे
नाही रे. मला माझी राजकथा तुझ्या कन्येचं रक्षण करू मरण आलं असतं तर फार बरं वाटलं. नको याचं नको. या साऱ्या सद्भक्तांना या गिरजेचा आहे मंगलमयाचा आशीर्वाद, मंगलमयाचा आशीर्वाद, मंगलमयाचा आशीर्वाद. कैलासाच्या पायथ्यापासून कैलासाच्या उंच शिखरापर्यंत जर का पाहिलं असेल तर हे सारे भक्तजन शिवनामात तल्लीन. हो, इकडं जर पाहिलं असेल हा नंदी एक सारखा शिवनामात तल्लीन. हे सारे भक्त कसे शिवनामात तल्लीन आहेत. असंच करावं आपण, हे शिवनामात तल्लीन व्हावं. या साऱ्या भक्तांना ही गिरिजा मंगलमयाचा आशीर्वाद देते, मंगलमयाचा आशीर्वाद देते. ज्या ज्या वेळी भक्तांवर संकट आली त्यावेळी या गिरजेने नाना तऱ्हेची रूपे घेतली. त्याच वेळी विश्वाची माता विश्वमाता म्हणून प्रसिद्ध झाले, विश्वमाता म्हणून प्रसिद्ध झाले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव आणि शक्तीचं दर्शन घेण्याच्या सदिच्छेने कैलास पर्वताचा मार्गक्रमण करतोय. मग या पायथ्याशी न थांबता आदिदेव महादेव आणि शिव शक्तीचं दर्शन घेण्यासाठी शिखरापर्यंत जावं हेच मुळीष्ट. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे बापरे, कोण माते? हा, महादेव कुठे आहे? अरे महादेव भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले. मग काही हरकत नाही. हा. माते, आज तुम्हा उभयतांचं दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. पण काय झालं, आज जगाची माता आदिमाया आदिशक्ती विश्वजननी विश्वमाता या जगाची माया, या मायेचं दर्शन मला होत आहे. हे भवानी, हा, हे भगवती, शुभानी मंगलशास्त्रेचा आशीर्वाद दे. पाळी मदरा, इथे अक्षुत कथा लवकरात लवकर ये म्हणते. कोण रे बोल वीरभद्रराव, माझ्या मातेची हात ऐकली, क्षणाचा विलंब करता निरंजन होण्याचा त्याग करू या कैलासावर माझा आगमन झालं. पण माते, हा लाडका पुत्र वीरभद्र तुझ्या पदकमली नतमस्त होतोय. मंगलमयाचा आशीर्वाद. हे वीरभद्रा असा इथे ए भाऊराया, माघारी आहे, माघारी आहे. मला सांग रे, हा, एखादा वीर आपल्या कर्तव्यासाठी जात असते वेळी खरंय, त्याचा मार्ग आखायचा असतो की रोखायचा असतो? अगदी आखायचा असतो. मग माझा मार्ग रोखण्यासाठी तुम्ही तत्पर झाला. याला कारण आहे संशय. संशय? तुझ्या बाबतीत संशय. आता कोणता संशय? एकच. अरे ज्यानं स्वतःच्या आजोबांना आजोबा म्हटलं नाही, हा. आजोबांचा शिर धडा वेगळा केलं, मग तोच हा वीरभद्र पराक्रमी. तो वीरभद्र मातेच्या मुखावाटे निघणारा संकट हा शब्द ऐकता क्षणी पाठीला पाय लावून संकटाला घाबरणारा वीरभद्र नव्हे, हा. आतापर्यंत जी संकट आली हा. त्या संकटाला धैर्याने तोंड या वीरभद्राने दिलं. हा, हा. हे भावनी वाटते. अगं भगवंत, माझ्याजवळ लाल गुंड डोळे कडून का पाहते? हा गडबंबा देह, पाय तुझे जमिनीला, मस्तक तुझा आकाशाला. ए भाई, गाली तिकडे, हो माझ्या मार्गातून दूर हो, मला जाऊ दे. मला ओळखलं नाही. अगं तुझा माझा काय संबंध? माझा तुझा काय संबंध? अरे काही क्षणापूर्वी तू मला काय सांगितलं? आठव तुला? हो. अगं तू माझ्या समोर जीवनात प्रथमच येते. तुझ्या समोर जीवनातील प्रथम येते हा. म्हणजे तू मला ओळखलं नाही. हे तू माझी याचा तू विचार
कर माते, क्षमा कर. काही क्षण तुझी थट्टा केली ग माते. तुला नारद ओळखणार नाही असं होईल का? पण माते, हे कालिका रूप धारण करून माझ्या समोर अवतीर्ण झाली. पण या रूपाचा महिमा काय हे ज्याला कळायला हवं. तो पाप करत सुटलाय. त्याची चिंता तू करू नको. अरे ज्याने पाप केली त्याचा पापाचा घडा भरला म्हणून समज. चाल माझ्या समोर. तू माझी होणार नाही. एवढाही मी वाईट नाही. वीरभद्राच्या आमच्या देवाला सांगण्या त्यालाही कारण आहे. जे माझ्या माता पितांचे शिवशंभू महादेवाचे हे भक्त आहेत, त्या भक्तांना तू त्रास देण्यासाठी धक्का मारला. म्हणून या मध्यस्थी आलोय तुला बोलण्यासाठी. ताई, तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवते. मला आशीर्वाद दे ग. आहे माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. ही माता, ही आदिमाता, ही जगाची माता माझ्या शक्तीच्या योगी करून काय करते ती पहा. तुझे गेलेले नेत्र आणि गेलेले असतात ही माता तुला पुनश्च देत आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. मी एवढा आभागी होतो का ग माझ्या जीवनात. त्याच्या जीवनाला शिशोकांतिका निर्माण झाली. तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर. माझी भक्ती केलीस तू आणि तुझ्या जीवनात अरिष्ट निर्माण का झाले बाळ. अरे घेतली ती तुझी मी सत्व परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये तू उत्तराही ठरलाय. पहिला शिवराज म्हणत देह झाला तरी नष्ट, कीर्तन रंग सोडू नये. हा जर आदर्श प्रत्येकानं ठेवला तर त्याच्या जीवनात तो परमेश्वर कधी आदर्श हा गेला नाही. काय पाहतोयस काय? काय काय केलं काय सांगू तुला. भद्रा आणि आता सांगू नको. आता आपल्याजवळ वेळ नाहीये. तुझे दिवस संपलेले आहे. करून घेतलं. त्या देवाची भक्ती केला. नेत्र आले, हस्त आले, सारे एकत्र आले. मला काय वाटलं? अरे माझी देवी आहे ती. तिथे भक्ती केली तिला बरोबर हस्त माझ्या मस्तकी ठेवलाय. माते जय शिवाजी मंगलाचा आशीर्वाद. आहे आशीर्वाद. माझी भक्ती केलीस. तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद दिला. पण आशीर्वाद देताना काहीतरी सांगलं होतं, विसरलास? हो हो काहीतरी सांगितलं होतं, विसरलास का? हो आता ध्यानी आलं. आलं ध्यानी ना? हो, हो. अरे ध्यानी आला असून सुद्धा हे पाप करण्यासाठी तू दंड झालास. या मातेची तुला भीती वाटली नाही का? केव्हाही नाही. ज्या हस्तानं पूजलं त्या हस्तानं मी हे सगळं घडविलं. तू ज्यावेळी मला शब्द दिला होता तुला मी अजिंक्य मला आशीर्वाद देतोय. पण माझ्या भक्तांना काय केला असेल तर तुला मृत्यू. पण माते मला येतोय म्हणून मला मुळीच वाईट वाटत नाही. पण यांच्या संसाराची राखराखोळी केली यातच मला खरा आनंद आहे. नाही ते कसं आहे
जे असं शब्द सुद्धा आता हात साथ सोडताय. कारण हा एकट्याचा खेळ नाही, हे देवता देवता या देवाने खेळवलं नाट्य आहे. नारदा, तुझी माझी गलती का झाली होती? अगदी का आम्हाला आशीर्वाद देता? आई, तुम्ही जागा बघून नाट्य निर्माण करता हे लक्षात ठेवा. आम्ही नाही. हा. आम्हाला कसं आहे, काहीतरी लोकांना द्यायला हवं म्हणून यावेळी ही सर्वप्रथम हे आद्य कर्तव्य या इतर या लोकांनी जे काय आयोजन केलंय त्यांना महत्व आहे. अर्थात माझ्या देवीचा भंडारा उतरा. ह्या सारे भाविक जमा झाले, माझ्या देवीचा उदो करा रे. पण आता तुझ्या आयुष्याचा उदो होणार आहे त्याचा काय? अरे मरणाची भीती कोणाला? मग हे देवी माझी इच्छा पूर्ण होणार. तुझी इच्छा पूर्ण होणार आणि तू यमसदनी जाणार. म्हणजे मी मरणार. हो, तू करणार कोणाकडून? माझ्याकडून. म्हणजे तुझी भक्ती केली तू मला मारणार. आई मेरा विरोध भक्ती केली, या भक्तांचा छळ माझ्या हातून झाला खरा. शेवटी जन्म त्याला मृत्यू आहे म्हणून मी मरणार म्हणून मुलीच वाईट वाटत नाही. पण त्या ब्रह्मदेवाने दिलेला आशीर्वाद आणि तुझ्या मुखातील शब्द या विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या नावाचं महत्व या विश्वात राहायला हवं. हे शब्द सत्य होणार की असत्य होणार? तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आई आज भद्रासुराला तथास्तु म्हणून मोकळी झाली. पण आम्हा भक्तांची सुद्धा इच्छा आहे. अशी कोणती? महिषासुराला मारून महिषासुर मर्दिनी या नावानं सुप्रसिद्ध झाली. दुर्गासुराला मारलास दुर्गा देवी तुला म्हटलं जातं. अंधकासुराला मारून अंधकेश्वरी म्हणून प्रगट झाली. कंदुकासुराला मारून कंदुकेश्वरी झाली. मग सांग माते, या भद्रासुराला मारण्यासाठी हा अकराळ विकराळ देह धारण केला. या तुझ्या स्वरूपाला आम्ही भक्तगणांनी काय म्हणून ओळखावं? नारदा, हा, तुझी ही इच्छा मी परिपूर्ण करणार आहे. कोणत्या तरी ना त्या तऱ्हेनं ऐक म्हणतोय, ऐक म्हणते. हा भद्रासूर याच्या मृत्यूसाठी ज्याने मला सहाय्य केलं तो माझा पुत्र वीरभद्र. वीरभद्र सांप्रत हे विश्व सारं मला ओळखते ते या कालिका मातेनं. हा, मी कालिका, हा भद्रासूर, हा वीरभद्र या तीन नावाची गुंफण करून येणाऱ्या विश्वाच्या ठिकाणी या विराट रूपाला कोणत्या तऱ्हेनं जाणणार आहे ऐकायचंय? काय म्हणून ओळखती? भद्रकाली, भद्रकाली देवी. भद्रकाली म्हणून ओळखती. हे माते, एक नवा रूप एक नवा अवतार जगाच्या पाठीवर तू धारण केलास. या तुझ्या स्वरूपाला भद्रासुराला मारलं, वीरभद्रानं सहाय्य केलं म्हणून तिघांची एकाच नावात गुंफण करून देवी भद्रकाली या नावानं जगाच्या आसमंतात तो आज अवतीर्ण झाली. हे भक्तवत्सल भद्रकाली माते, अजून एक इच्छा माझी कोणती? पूर्ण होईल का? सांग ना बाळा. जरी मी ब्रह्मचारी असलो तरी सुद्धा आज तुझ्याजवळ काहीतरी मागणार आहे. पहा ग, कशी सुखद चालली लग्नाविना. या उभयतांचं लग्न जर का आम्हा देवतांच्या साक्षीनं झालं नसेल, जाऊ दे. काय विचारे? अरे आहेस? अरे भक्तांच्या इच्छासाठी देवीने, मी भक्त तो तिचा पुत्र, आणि देवीने इच्छा पूर्ण केल्या अर्थात भक्तांसाठी. म्हणजे माझ्या नावारूपाने या देवीला या विश्वात ओळखणार आहेत भक्त वत्सल भद्रकाली. वा वा. तो पहा माझा काळ, तो पहा माझा काळ मला बोललेलो. माझे तुझ्या पवित्र चरणावर जत प्राण झाले. ते म्हणतोय मोक्ष या पुढे पुढे या. देवर्षी, लाजू नका.
तुम्ही हा? बरोबर वागलं. आज तो मुहूर्त हीच ती वेळ. हा आता येईल ना. आई आशीर्वाद असू दे का शिवा लग्न सावधान सावधान नांदा सौख्यवाडी. हरिसी सकल जगाचे मंगल होई भक्ताचे नावजनाला जागतू आई नावजनाला जागतू आई तुझं विण नाही आई तुझं विण नाही आई शरण तुझा चरणी आई शरण तुझा चरणी आई शरण तुझा चरणी शिरले तळमळ वाटावी शिरले तळमळ शिरले तळमळ वाटावी येशील गली सगळी आई येशील गली सगळी आई शरण तुझा चरणी आई शरण तुझा चरणी आई शरण तुझा चरणी. आम्ही डोंबिवलीवरून खास आणली का आता पहिला नाटक आहे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्हाला काही कमी वाटलं तर तुम्ही जरूर आम्हाला सांगा आणि चांगला वाटलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवा आणि हेच आमचे पोच पाहू द्या. कसा वाटला आपला दशावतार नाटक? अगदी सुंदर मालवणी होतं. इथे मुंबईला हे कोणाला बघायला मिळत नाही काय. आणि आम्हाला हे देवी भगवती दशावतार मंडळाने एक आम्हाला संधी दिली की त्यांचा वग दाखवायचा. त्यामुळे इतरांना सुद्धा माहिती पडली की कोकणामध्ये किती मोठे मोठे कलाकार आहेत तिथे, पण त्यांना वरती उदयाला यायला मिळत नाही तिथे. त्यामुळे कॅटी इलेवन मित्रमंडळातर्फे मी त्यांचे आभार व्यक्त केला आणि सुंदर झाला. सुंदर म्हणजे खूपच सुंदर झालं. लोकांना माहिती नव्हतं की असे कलाकार तिकडे छुपे आहेत म्हणून. ओके, धन्यवाद. दादा तुमचं नाव काय? प्रकाश पांडुरंग लब्धे. मला थोडक्यात सांगा ना, दशावतारची माहिती सांगा. आता मी प्रकाश पांडुरंग लब्धे, गाव माझा देवगड मुनगे, आमची भगवती देवी, त्या देवीचं नाव देऊन मी हे मंडळ चालू केलं आहे. आणि आम्ही इथे मुंबईमध्ये 500 किलोमीटरवरून गावावरून आम्ही डोंबिवली आलो. इकडे सर्व कलाकार घेऊन आम्ही ही कोकणातली 800 वर्षाची दशावतारी कला ही आम्ही इथे नोकरी धंदा करून सांभाळतो. आणि बऱ्यापैकी मायबाप प्रेक्षक या मंडळासारख्या म्हणजे कॅटी 11 या मित्रमंडळाने या दादरमध्ये प्रथमच दशावतार नाट्यप्रयोग सादर करून आम्ही पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, हैदराबाद या ठिकाणी आम्ही पालघरपासून नाटकं केली आहेत. पण या खरोखर या मंडळाचे लाख लाख आभार मानतो, कारण कलाकाराला रंगमंच लागतो आणि नाट्यप्रेक्षकांची खरोखर त्यांच्यामुळे आम्ही ही कलाकार आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोष मेस्त्री आणि माझे सर्व कलाकार यांच्या सहकार्याने आम्ही हे सर्व दशावतारी नाट्यप्रयोग आम्ही सादर करतो. आणि खरोखर त्याचं सहकार्य मला आहे आणि तुमच्यासारखे मायबाप प्रेक्षक आहोत म्हणून आम्ही आहोत. आणि नाटक आता खूप छान झालं, बघितलं. आणि असेच तुम्ही करत जा नाटक आणि आम्हाला सगळ्यांना आनंद. आणि ही जी परंपरा आहे ती आम्हाला आमचे जे पुढची पिढी आहे ती तिथपर्यंत तुम्ही ही परंपरा पोचवत राहा. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता हा दशावतार आम्ही इथे माझ्या खानदानात तो कोण नाही, पण हे आम्ही इकडे बघून बघून शिकलो आणि ही परंपरा ही पुढे जाणारच आहे. आणि आता चांगले दिवस दशावताराला पण सुद्धा आलेले आहेत, कारण आता जिथे जाऊ तिथे दशावतारच ठेवतात. आणि आजच्या ह्या दशावतार पिढीला दशावतार पिक्चरसुद्धा आला, त्याच्यामुळे ह्या दशावतार कलावंताला चांगली स्टेज आणि चांगलं म्हणजे मानधन बिंधन आता हे असे आयोजक देत आहेत आणि लोकांना चांगला प्रतिसाद आहे. आणि हीच आम्हाला पोचपावती आहे. आणि 100% आम्ही सांगतो की ही कोकणातली आमची कला सातासमुद्राकडे गेलीच आहे आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा जाईल आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न खूप करतो आहे. चाल, धन्यवाद. थँक्यू. सन्माननीय गौरव माने आणि अरुण पाटील यांनी हा नाट्यप्रयोगासाठी मला संपर्क केला, त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि कॅटी 11 या मित्रमंडळाने आम्हाला इथे संधी दिली. यांच्या शब्दावर एक नव्हे तर सगळे एका शब्दावर मान्य करतात. दशावतार नाटकाची ती खरी मंडळातली खरी कार्यकर्त्याची ही पोत असते आणि हे त्या माने साहेबांनी आणि पाटील साहेबांनी दाखवून दिले. आणि खरोखर आम्ही समाधानी आहोत त्या दादरमध्ये नाटक केल्याबद्दल. तर मित्रांनो, दशावतार नाटकाचा ब्लॉग माझा पूर्ण झालेला आहे. आणि ह्या ब्लॉगमार्फत मला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता की दशावतार नाटक हे काय असतं, त्याची माहिती काय असते, त्याचा अनुभव काय असतो. ह्याचा छोटासा प्रयत्न मी माझ्या ब्लॉगमधून केलेला आहे.
आणि मी नाटकं लहानपणी बघायचो गावाला गेल्यावर आणि कालांतराने ती नाटकं खूप कमी होत गेली आणि थेट 30 वर्षानंतर दादरमध्येच आपल्या दादरमध्येच धुरुवाडी येथील कॅटी 11 मंडळाने सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी हे नाटक ठेवलेलं होतं आणि त्याचा अनुभव मी घेतला आणि तुम्हालाही दाखवला आहे आणि खूपच छान झालं नाटक, आवडलं आणि त्याची आठवणही मला झाली गावची, जी मी नाटकं बघायचो लहानपणी. तर दशावतार नाटक आणि इतरही नाटक ही अशी आहेत की त्यांची जी कला आहे ती फक्त करमणूक नसून ते आपली संस्कृती, श्रद्धा व इतिहास जपणारी कला आहे आणि अशा कला जपणं ही आपली जबाबदारी. तर हा माझा अनुभव होता आणि तुम्हाला मी अनुभव शेअर केला. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.